Welcome back, dear friends, dear students. We are learning the story, the theme. This is the part 2 of the story. हे आपण पार्ट 2 शिकत आहोत स्टोरीचं. पहिल्या पार्टमध्ये आपण शिकलो की अनिल झोपलेला असताना हरिसिंगने कशा पद्धतीने त्याच्या उशीच्या खालून त्याच्या मॅट्रेसच्या खालून पैसे चोरले हे आपण डिटेल्सपणे शिकलो आणि ते पैसे चोरून तो रस्त्यावर आला. इथपर्यंत आपण पार्ट 1 पर्यंत आलो होतो. पहा इथे चित्र आहे. अनिल इज इन स्लीप. हरिसिंग असा हळूहळू घरंगळत त्याच्यापर्यंत आला. या उशीच्या खाली त्याने बंडल ठेवलेलं होतं आणि ते बंडल त्याने चोरलेलं अशा पद्धतीचा सीन आहे. द सीन विल हेल्प यू टू अंडरस्टँड द स्टोरी इन अ इझी वे. आता पहा, बंडल चोरलं. 600 रुपये होते, 50-50च्या नोटा होता. ते घेऊन अनिल रस्त्यावर आला आणि कुठं आला? डायरेक्ट परत डायरेक्ट स्टेशनवर आला. वेन आय रीच द स्टेशन, जेव्हा मी स्टेशनवर आलो, आय डिड नॉट स्टॉप ॲट द तिकीट ऑफिस. स्टेशनवर गेलो. रेल्वे ऑलरेडी आलेली होती, प्लॅटफॉर्मवर लागलेलीच होती आणि मी काही तिकीट काढलं नाही. कोसात लिहिलेलं पाय, आय हॅड नेव्हर बॉट अ तिकीट इन माय लाईफ. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच तिकीट काढलेलं नव्हतं. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म. डायरेक्ट पळत प्लॅटफॉर्मकडे गेलो. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मुव्हिंग आउट. कोणती एक्सप्रेस होती? लखनौ एक्सप्रेस. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर आला तर लक्षात ठेवा. लखनौ एक्सप्रेस हळूहळू निघायला सुरुवात झाली होती. द ट्रेन हॅड स्टील टू पिकअप द स्पीड. आणि ट्रेन हळूहळू चालते, डायरेक्ट काही जोरात स्पीड पिकअप घेत नाही. ती आपला वेग घ्यायला तिला काहीतरी वेळ होता. अँड आय शुड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरेजेस. कॅरेजेस म्हणजे काय? एखादा डब्बा. तर कॅरेजेस म्हणजे एखाद्या डब्यामध्ये मी पळत जाऊन, कारण ती हळू चालायला सुरुवात झाली होती. झुक याला वाटलं आता आपण कोणता तरी एक डबा पकडावा. आपल्याला काय तिकीट ना टाकीट, 600 रुपये हाताशी लागलेले आहेत, पळून जावं. अनिलला सकाळी जाग येईल तोपर्यंत आपण लखनौ पोहोचून जाऊ. काय झालं काय माहीत. लक्षात ठेवा, त्याच्या मनात असा विचारत असताना त्याच्या अंतर्मनाने त्याला एक जोराचा प्रतिसाद दिला. हिज इनर कॉन्शियस रिप्लाइड हिम. अरे काय करतोय? एका प्रामाणिक माणसाचा, ज्याने तुझ्यासारख्या ओळख नसलेल्या माणसाला आसरा दिला, शेल्टर दिलं, खाऊ घातलं, जो लिहायला वाचायला शिकवतोय, तुला जेंटलमॅन बनवायला शिकवतोय, अशा माणसाचे पैसे चोरून तू चालला आहेत. आय हेजिटेटेड म्हणजे मागे पुढे करणे. ट्रेन हळूहळू झुक जात होती. एक डब्बा त्याच्या समोरून जात होता. फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन. हे लक्षात ठेवा. मला माहित नाही काय कारण. आय कांट एक्सप्लेन, मला सांगता येणार नाही त्या क्षणाला. आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे. हा पाहत राहिला. समोरून ट्रेनचा एक डबा झुक जात होता. हा पाहत होता. याला कळत नव्हतं की मी पळत जाऊन ट्रेनमध्ये, तो दरवाजापर्यंत आलेला. फक्त दरवाजा ट्रेनमध्ये जायचं एवढंच बाकी राहिलेलं. पण तरी सुद्धा त्याची हिंमत झाली नाही. काय रिझन माहिती नाही. तर रिझन काय होतं मित्रांनो? माणसाने कितीही वाईट गोष्टी केल्या तरी त्याचा इनर कॉन्शियस त्याला नेहमी योग्य उत्तर देतो. व्हेनेवर यू आर इन अ ट्रबल, व्हेनेवर यू आर इन अ प्रॉब्लेम, whenever you are in a confusion that you have made right or wrong, ask your inner conscious. Each and every individual has a inner conscious. प्रत्येक व्यक्तीकडे एक अंतर्मन असतं. Ask the direct question to your inner conscious आणि believe it will reply you with a right way. Ask impartially. Don't ask partially. Impartially, निष्पक्षपणे विचारा. पार्शियली विचारू नका. निश्चितच तुमचा इनर कॉन्शियस तुम्हाला योग्य ते उत्तर देईल. क्षणभरासाठी का असेना, हरिसिंगने स्वतःच्या इनर कॉन्शियसला प्रश्न विचारला आणि त्याला त्याच्या इनर कॉन्शियसने एका क्षणामध्ये उत्तर दिलं. यू आर डुईंग रॉंग. तू चुकीचं करत आहेस. यू आर रॉबिंग अ पर्सन. तू अशा माणसाला लुबाडत आहेस हू हॅज एव्हर मोस्ट ट्रस्टेड पर्सन दॅट यू मेट इन युअर लाईफ. तुझ्या आयुष्यात भेटलेला सगळ्यात जास्त विश्वास असलेला व्यक्ती आहे. हू इज थिंकिंग ऑफ चेंजिंग युअर लाईफ. जो तुझ्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा विचार करतो आहे. एका अनोळखी माणसाला ज्याने आसरा दिला आहे, शेल्टर दिला आहे. पहिल्या दिवशी तू चुकीचं किंवा अयोग्य पद्धतीने अन्न शिजवलं, बनवलं, कुकिंग केलं तरी सुद्धा त्याने तुला वाईटलं नाही. उलट प्रेमाने थोपटलं, तुझ्या हातावरती मायेचा हात ठेवला. तर त्याला हे सगळं आठवलं आणि तो त्या ट्रेनमध्ये काही गेला नाही. आणि झुक करत एक डबा, 2 डबा, 3 डबा, सगळे डबे गेलेत. व्हेन द ट्रेन हॅड गॉन. जेव्हा ट्रेन निघून गेली, आय फाउंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन ऑन द डेझर्टेड प्लॅटफॉर्म. त्या एकट्या प्लॅटफॉर्मवर मी एकटाच उभा होतो.
त्या कोणीच नव्हतं, डेझर्टेड म्हणजे कोणीच नव्हतं त्या प्लॅटफॉर्मवर. मी एकटा उभा होतो. आय हॅड नो आयडिया व्हेअर टू स्पेंड द नाईट. मनात विचार आला की संधी होती ट्रेनमध्ये जाण्याची, ती पण सोडून दिली. रात्रभर कुठे थांबावं, नो आयडिया व्हेअर टू स्पेंड द नाईट. आय हॅड नो फ्रेंड्स, मला कोणते मित्र नव्हते. बिकॉज आय वॉज अन ऑर्फन बॉय. ऑर्फन, ORPHAN, मी अनाथ मुलगा होतो. बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोस्ट ट्रबल दॅन हेल्प. आणि माझं नेहमी पहिल्यापासून असं मत होतं की मित्र हे मदतीपेक्षा समस्या जास्त निर्माण करतात. असं काही नसतं ॲक्च्युली. माझ्या आयुष्यामध्ये बरेच चांगले मित्र आलेले आहेत. दे ऑलवेज हेल्प मी. ट्रबल करणारे पण असतात. लेट देम कंटिन्यू फॉर देअर ट्रबल. त्यांचा तो उद्योग असतो. पण त्या ट्रबल करणारे मित्र कोणते, मदत करणारे मित्र कोणते, हे पण ओळखता आलं पाहिजे बरं मित्रांनो. आयुष्यामध्ये नेहमी ओळखा तुमच्या मित्रांच्या यादीमध्ये हू आर ट्रबल मेकिंग अँड हू आर हॅव्हिंग द हेल्पिंग हँड्स. कुणाची मदतीची इच्छा असते आणि कुणाची ट्रबल मेकिंगची इच्छा असते, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखता आलं पाहिजे. अँड आय डिड नॉट वॉन्ट टू मेक anyone curious by staying at one of the small hotels near the station. माझ्याकडे 600 रुपये होते. मी 600 रुपये घेऊन हॉटेलमध्ये जाण्याचा पण विचार केला स्टेशनच्या. देअर वर नंबर ऑफ हॉटेल्स अराउंड द स्टेशन. असं पण कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला भरपूर हॉटेल असतात. पण काय, रात्री 10:30 वाजता मी जर हॉटेलमध्ये गेलो, द हॉटेल ओनर्स और मॅनेजर्स मे मेक अन इन्क्वायरी. 15 वर्षाचा पोरगा कुठून आला, काय आला, असं नोटीस करणार, चौकशा करणार, आणि मला त्या लफड्यामध्ये काही अडकायचं नव्हतं. देअरफॉर म्हणून मी हॉटेलमध्ये पण जायचा विचार टाळला. द ओनली पर्सन आय न्यू रिअली वॉज द मॅन आय हॅड रॉब्ड. आणि या सगळ्या अनाथ शहरामध्ये माझ्यासारख्या अनाथ मुलासाठी एकच माणूस होता ज्याला मी ओळखू शकत होतो, आणि त्याला तर मी लुटून आलो होतो. लिव्हिंग द स्टेशन सोडत आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. हळूहळू मी बाजाराकडे चालत आलो. इन माय शॉर्ट कॅरियर ॲज अ थीप. 15 वर्षाच्या माझ्या चोर म्हणून जगण्याच्या छोट्याशा आयुष्यामध्ये आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन फेसेस. मी नेहमी माणसाचे चेहरे पाहून त्यांची ओळख करायचो. वेन दे हॅड लॉस्ट देअर गुड्स. कारण मी चोर असल्या कारणामुळे वेन एनीवन इज रॉब्ड, वेन एनीवन इज लॉस्ट द गुड्स, आय ऑलवेज स्टडी देअर फेसेस. काय काय त्यांना वाटतं, काय वाटायचं. द ग्रीडी मॅन शोड फिअर. लोभी माणूस राहतो ना, त्याला भीती वाटायची. आय हॅव लॉस्ट एनिथिंग. द रिच मॅन शोड अँगर. जो श्रीमंत असतो ना, वेन ही इज रॉब्ड, जेव्हा तो रॉब केला जातो, जेव्हा त्याचं काहीतरी चोरीला जातो, ही बिकेम अँग्री. हे ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतात. बिकेम अँग्री. द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स. बट ओनली द पुअर मॅन हू शोड ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार करतो. यस, गेला, आता काय करणार. दॅट मे बी माय लक. हा माझ्या नशिबाचा भाग आहे असं तो ठरवतो. सो द ऑब्जेक्टिव्ह इज दॅट ऑन द ऑकेजन ऑर ऑन द नोविंग ऑफ दॅट बिईंग रॉब्ड. असं जर एखाद्याच्या लक्षात आलं, व्हॉट हॅपन्स. द ग्रीडी मॅन शोड फिअर. ग्रीडी माणसाला फिअर येते. द रिच मॅन शो अँड अँगर. रिच माणसाला अँगर, राग येतो. अँड द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स. त्याला ही ॲक्सेप्टेड इट दॅट ओके लेट्स हॅपन, व्हॉट कॅन आय डू एल्स मोर. बट आय न्यू दॅट. पण मला माहिती होतं अनिल्स फेस वेन ही डिस्कवर द थेफ्ट. पण माझ्या डोळ्यासमोर अनिलचा चेहरा आला. जेव्हा त्याच्या लक्षात येईल की माझे 600 रुपये एवढे कमाईचे, पुस्तकाचे, मेहनतीचे चोरले गेले, वुल शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. त्याच्या चेहऱ्यावर फक्त दुःख येईल. व्हॉट विल हॅपन ऑन द फेस ऑफ अनिल. इट विल हॅपन ओनली अ सॅडनेस, नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. माझ्या डोळ्यासमोर विचार आला की अनिलला जेव्हा सकाळी लक्षात येईल दॅट ही हॅज बीन रॉब्ड, ही 600 रुपी हॅज बीन थेफ्ट by his most ever trusting fellow Hari Singh, what will happen? He will feel sad. And why does he will feel sad? Not for the loss of money but for the loss of trust. The trust which Anil has put on Hari Singh, that the trust of putting on an orphan boy. And Hari Singh thought that after this incident in Anil's life, he will never trust on any orphan boy. Leave the orphan boy, but he will not trust on anyone. त्याच्यानंतर तो कुणाही चांगल्या माणसावर विश्वास ठेवणार नाही, हे माझ्या मनात आलं. I found myself in the मैदान and sat down on a bench. There was a big park, मैदान, at the बाजार. He went on the मैदान and sat down on a bench. तिथं एक बेंच होता, तिथं तो बसला. The night was chilly. Chilly म्हणजे थंड. It was early November. Next objective question.
इन व्हॉट मंथ डिड द इन्सिडेंट हॅपन ऑफ थेफ्ट? नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च काहीतरी येईल. कोणत्या महिन्यात झाला होता हा चोरीचा प्रकार? तर नोव्हेंबर. अँड अ लाईट ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेवीली. हळूहळू त्या ठिकाणी व्हेन ही वॉज सॅट ऑन द बेंच इन द पार्क इन द ग्राउंड, देन देअर बिकेम अ रेनिंग. तिथं जोरजोरात पाऊस पडायला सुरुवात झाली. माय शर्ट अँड पायजमा स्टक टू माय स्किन. स्टक म्हणजे चिपकून जाणे. ही बिकेम वेट. तो ओला झाला आणि त्याचे शर्ट आणि पायजमा त्याच्या स्किनला चिपकून गेले. अँड अ कोल्ड विंड ब्ल्यू द रेन अक्रॉस माय फेस. आणि हलवार पद्धतीची अशी कोल्ड विंड, अत्यंत थंड हवा त्याच्या चेहऱ्यावरनं वाहत होती जेव्हा पाऊस आला तेव्हा. नेक्स्ट, I went back to the बाजार and sat down in the shelter of the clock tower. त्या बाजारामध्ये देर वॉज अ बिग क्लॉक टॉवर. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असतात क्लॉक टॉवर. असं मोठी क्लॉक असते, रोमन क्लॉक. त्या ठिकाणी याने आसरा घेता. द क्लॉक शोड मिडनाईट. क्लॉक रात्रीचे 12 वाजवलेले दाखवत होते. आय फेल फॉर द नोट्स. मला नोटांचा विचार आला. दे वेर डॅम्प फ्रॉम द रेन. डॅम्प म्हणजे ओले चिंब होणे. त्या सगळ्या नोटा पाण्याने ओल्या चिंब झाल्या होत्या. अनिल्स मनी. त्याच्या मनात कोणता विचार आला? नॉट माय मनी, इट वॉज अनिल्स मनी. हे अनिलचे पैसे आहेत. इन द मॉर्निंग हू विल प्रॉबेबली हॅव गिवन मी 2 or 3 रुपीज टू गो टू द सिनेमा. माझ्या मनात विचार आला, मी जर पैसे चोरले नसते तर नेक्स्ट मॉर्निंग कदाचित अनिलने मला 2-3 रुपये दिले असते टू वॉच द सिनेमा. बट नाऊ आय हॅड ॲट ऑल आय कुड नॉट कुक हिज मील्स. पण आता मी काय करू शकतो? मी तिथे परत जाऊ शकतो का नाही? आय कुड नॉट कुक हिज मील्स. मी त्याचं जेवण बनवू शकत नाही. रन टू द बाजार टू लर्न टू राईट होल सेंटेन्सेस एनी मोर. आणि याच्या मनात विचार आला, हे तर ठीक आहे, पण माझ्या शिकण्याचं काय? व्हॉट अबाउट माय टीचिंग अँड लर्निंग? व्हॉट अबाउट माय रायटिंग द सेंटेन्सेस अँड लर्निंग द नंबर्स? अनिल मला जे सुशिक्षित बनवायला निघाला होता त्याचं काय? ते मी आता होणार का नाही अशी फिअर त्याच्या मनामध्ये आली. आय हॅड फॉरगॉटन अबाउट देम. माझ्या मनात विचार आला, क्षुल्लक स्वार्थापोटी माझ्या मनामध्ये हा विचार आला नाही की मी किती मोठं नुकसान करतो आहे. मी सुशिक्षित बनवण्याची संधी आयुष्यातनं गमवतो आहे. हे मी फॉरगॉट झालो होतो. इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. जेव्हा मी चोरी केली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर 600 रुपये दिसले, पण लॉस नाही दिसला. होल सेंटेन्सेस आय न्यू कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन अ फ्यू हंड्रेड रुपीज. माझ्या मनात विचार आला की जर मी पूर्णपणे लिहायला वाचवायला शिकलो, मोठे मोठे वाक्य बनवायला शिकलो, माझ्यासारखा अशिक्षित माणूस, इलिटरेट माणूस जर चांगल्या पद्धतीने पूर्ण वाक्य बनवायला शिकला, नंबर ओळखायला शिकला, तर मी ह्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो. इट इज अ सिम्पल मॅटर टू स्टील अँड समटाइम जस्ट ॲज सिम्पल्स टू बी कॉट. कधी कधी एखादी चोरी करणं खूप सोपं असतं. बट टू बी अ रिअली बिग मॅन, अ क्लेवर अँड रिस्पेक्टेड मॅन वॉज समथिंग एल्स. I should go back to Anil. I told myself, if only to learn to read and write. आणि मी तेव्हा ठरवलं, तेव्हा माझ्या मनाचे इनर कॉन्शियसने मला सांगितलं की बेट्या, तुला जर लिहायचं वाचून जर चांगला माणूस बनायचं असेल, अत्यंत क्लेव्हर माणूस बनायचं असेल, रिस्पेक्टफुल माणूस बनायचं असेल, समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायचं असेल, तर तुला लिहायला वाचायला शिकलं पाहिजे. इफ यू वॉन्ट टू बिकेम अ रिस्पेक्टफुल पर्सनॅलिटी इन फ्युचर इन द सोसायटी, देन यू मस्ट नो हाऊ टू राईट अँड हाऊ टू रीड. अँड देर इज अ ओनली सोर्स, ओनली पर्सन हू कॅन टीच यू हाऊ टू रीड अँड हाऊ टू राईट, and he is Anil. So it's a time's call. ती वेळेची गरज आहे की मी अनिलकडे परत गेलो पाहिजे. I hurried back to the room feeling very nervous. मी ठरवलं चला परत जाऊया. 12 वाजले होते रात्रीचे, 12:30 झाले असतील. नर्वस, अत्यंत चिंतातूर परिस्थितीमध्ये घरी परत आलो. इट इज मच इजियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. न सापडता एखाद्याची वस्तू चोरणं सोपं आहे, पण न सापडता पश्चाताप झाल्यानंतर ती परत करणं आणि आहे त्याच जागेवर ठेवणं, ते बी न सापडता बोलतं कठीण. आय ओपन द डोअर क्वाइटली. हळुवारपणे मी दरवाजा उघडला. देन स्टूड इन द डोअर वे. दरवाजामध्ये उभा राहिलो. इन क्लाउडेड मूनलाईट. वर मोठे मोठे ढग होते. रात्रीची वेळ होती. अनिल वॉज स्टील अस्लीप. हा बिचारा गाढ झोपला होता. आय क्रेप टू द हेड ऑफ द बेड. घरंगळत चरपटत मी बेडपर्यंत गेलो. अँड माय हँड केम अप विथ द नोट्स. खिशातनं माझ्या पायजमातनं तो बंडल काढला. इट वॉज वेट, डम्प. तो थोडासा ओला झाला होता. आय फेल्ड हिज ब्रेथ ऑन माय हँड. आय रिमेन स्टील फॉर अ मिनिट. आणि मी असं त्याच्या
उशीच्या खाली मॅट्रेसच्या खाली ठेवणार तेव्हा त्याचा श्वास जो होता ना तो माझ्या हाताला जाणवत होता. Then my hand found the edge of the mattress and slipped under it with the notes. And then I put heavily, forcefully the weight bundle of the note under the mattress. आणि मी पण झोपून गेलो बाल्कनीमध्ये. नेक्स्ट आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी मी सकाळी थोडा उशिरा उठलो कारण रात्री हे प्रताप करून ठेवलेले होते. टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. सकाळी जेव्हा उठलो 7-8 वाजता तेव्हा दिसलं की अनिलने चहा बनवला होता आणि माझ्यासाठी रेडीमेड चहा घेऊन आला होता. ही स्ट्रेट आउट हिज हँड टवर्ड्स मी. त्याने मला सांगितलं, गुड मॉर्निंग हरी सिंग, हाऊ आर यू, आर यू फाईन, ओके, वेकअप अँड हॅव अ टी, थोडं फ्रेश होऊन जा, ब्रश करून घे, चहा घे. देर वॉज अ 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर्स. आणि मला म्हणाला, त्याच्या हातामध्ये 50 रुपयाची नोट होती आणि मला दिली. म्हणाली, माय हर्ट सँक. माझ्या हृदयाला धक्का बसला. 50 रुपये का बरं देतोय? आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. माझ्या लक्षात आलं की याच्या लक्षात आलं असेल की मी पैसे चोरले. तेव्हा तो काय म्हणाला, अनिल हे घे 50 रुपये. आय मेड सम मनी यस्टरडे. अरे मी रात्री उशिरा तुला सांगायचं विसरलो, मला पुस्तक विकल्याचे काहीतरी पैसे मिळालेले आहेत. नाऊ यू हॅव बीन पेड रेग्युलरली. आता मी तुला रेग्युलर पगार देत जाईल. बरं, मला चांगले पैसे मिळालेले, तू अजिबात चिंता करू नकोस. माय स्पिरिट रोज बट वेन आय टूक द नोट. मला वाटलं बापरे सापडलो नाही, म्हणजे माझी चोरी काही सापडली नाही, याने मला 50 रुपये दिले, म्हणजे रात्रीचा माझा इन्सिडेंट हा अनडिटेक्टेड आहे असं त्याला वाटलं. पण जेव्हा मी ते 50 रुपये हातात घेतले, आय सॉ इट वॉज अ स्टील वेट फ्रॉम द नाईट ट्रेन. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते रात्रीच्या पावसाचे, इट वॉज ॲज वेट अँड डम्प ॲज इट वॉज ॲट नाईट. रात्री जसे ओले अँड डम्प होते तसेच ते आता पण आहेत. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस. त्याने सांगितलं, हे घे 50 रुपये, मी आता तुला रेग्युलर पगार देणार आहे, मला आता रेग्युलर पैसे मिळणार आहेत आणि आजपासून आपण शिकणार आहोत, पूर्ण वाक्य बनवायला शिकणार आहोत. माझ्या लक्षात आलं नोट ओली आहे हे अनिललाही माहिती आहे. म्हणजे अनिललाही माहिती होतं की रात्री मी प्रताप केला आहे, पण तो मला रागावला नाही. त्याने मला घरातनं हाकलून दिलं नाही. त्याने आपल्या चेहऱ्यावर ते दर्शवलं नाही. त्याने मला माफ केलं. ही न्यू बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शोड एनिथिंग. मला लक्षात आलं याला सगळं माहिती आहे, पण याच्या चेहऱ्यावरनं, याच्या ओठांवरनं ते बाहेर आलं नाही. आय स्माइल्ड ॲट अनिल इन माय मोस्ट अपिलिंग वे. मी मोस्ट अपिलिंग वे त्याच्यावर स्माइल केलं. अँड द स्माइल केम टू बाय इट सेल्फ विथाउट एनी एफर्ट. अँड दॅट वॉज हॉनेस्ट स्माइल टू मी. इट वॉज अ स्माइल विदाउट एनी एफर्ट टू मी. सो आय लर्न फ्रॉम दॅट इन्सिडेंट दॅट अनिल हॅड फॉरगिवन मी. He had forgiven me in the yesterday night incident. He never showed the incident his anger that I have made a robbery, I have robbed to him, I have made a theft. He never showed it to me. त्याने मला माफ केलं. On the other hand, he promised me to teach the sentences, to learn the sentences and to continue the friendship without any obstacle. रात्रीचा झालेल्या प्रकाराला वगळता आपली मैत्री आपण कंटिन्यू करावं असं त्याने ठरवलं. अँड दॅट वॉज द बिग लेसन ऑफ learning something from me. It was a big lesson of repentance for me. I had committed a mistake. I had made a theft and I learned it. मी ते शिकलो की I was just made an repentance and it made me to something to learn about it. So thank you friends. Thank you for watching it.